आहेत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। जनसेवा ही जी सेवा मानून आम्ही आदरणीय बोंडे साहेब यांना एक आदर्श ते दाम्पत्य बोंडे दाम्पत्यांच्या या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या 8 वर्षापासून या अविरत जनसेवेसाठी आमचा वाढदिवस म्हणून एक सेवा दिवस साजरा करतो आणि त्या सेवा दिवसाच्या माध्यमातून जनतेची कशी सेवा करता येईल, जो ग्रामीण भागातला जो दुर्लक्षित घटक आहे, ज्याच्याकडे पैसा नाही, अदला नाही, जो जाऊ शकत नाही चांगल्या हॉस्पिटलला, त्यांच्यासाठी या ठिकाणी एक चांगले हॉस्पिटल उपलब्ध करून देतो। मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच माझे सौभाग्यवती रुपाली सोंडे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे वारंवार गेल्या 8 वर्षापासून करत आलेलो आहोत। 700च्या वर रुग्णांची महात्मा हॉस्पिटल नागपूर येथे यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे। त्याचप्रमाणे कॅन्सरचीही सुद्धा तपासणी करून, कारण कॅन्सर मोठ्या प्रमाणात आता वाढत आहे, त्याच्यासाठी पण लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे। म्हणून SCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर यांच्या टीमला पण आम्ही या ठिकाणी बोलावतो आणि त्यांच्या माध्यमातून मोठी या ठिकाणी तपासणी करून घेतो। साधारणतः दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी येतात, तपासणी करून घेतात। आतापर्यंत डोळ्यांचं जसं मी सांगितलं 700च्या वर लोकांची रुग्ण तपासणी झालेली आहे आणि तशीच याही वर्षी कदाचित यावर्षी 250-300 रुग्ण या ठिकाणून निघतील आणि त्यांची डोळ्याचं ऑपरेशन, आणि ते सुद्धा मोफत निःशुल्क, पूर्णपणे कुठलाही 1 रुपया त्यांच्याकडून कुठं लागत नाही। अशी ही अविरत सेवा जे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितली आहे, गाडगे महाराजांनी सांगितलेली आहे, ज्या महाभावांनी आपल्याला सांगितलेली आहे, त्यांच्या ही जी सेवा आहे ती आमच्या हातून घडवण्याचा एक छोटासा आमचा एक प्रयत्न आहे, तो आम्ही करत आहोत। या ठिकाणी आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आहे, ते सुरू आहे मोठ्या प्रमाणात। ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे, त्यांचं रक्तदान केलेलं आहे, त्यांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो। कारण रक्तदान करणं हे काही ऐरागैराचं काम नाही, ते फार मोठं जिगरीचं काम आहे आणि ते खूप साऱ्या लोकांनी केलेलं आहे। इथं माझ्या वाढदिवसाने हा 51वा वाढदिवस आणि 51व्या वाढदिवशी 51 ब्लड डोनेट होत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे। त्याचप्रमाणे एक वृक्षारोपण लागवड पण केलेली आहे। वाढदिवसाच्या दिवशी 51 वृक्षांची लागवड आदरणीय खासदार बोंडे साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार तडस साहेब आणि माझे सगळे ज्येष्ठ बंधू यांच्या सगळ्यांच्या सहवासाने, सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी पार पाडलेली आहे। ही जनसेवेची सेवा ही आमच्या हातून असंच घडत राहो असं मी ईश्वराला वारंवार प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी लोक देवो, ही सुद्धा मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। माझा मित्र इंद्रभूषण सोंडे हा गेल्या 8 वर्षापासून एक जनसेवा ही राबवत आहे आणि ही संकल्पना डॉक्टर अनिलजी बोंडे आमचे नेते जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून ही आम्ही सगळ्यांच्या प्रयत्नाने करत आहोत। तो असो, त्याची पत्नी असो, आई असो, सगळा परिवार ही जनसेवा करत आहे गेल्या 8 वर्षापासून। आणि कुठलाही दिवस असो, सणावाराचा दिवस, दिवाळीच्या दिवशी पण तो याच्या 2 वर्षाआधी दिवाळीचा दिवस असो की काय, त्या दिवशी तो रात्रभर तिथे रुग्णांसोबत नागपूरला थांबलेला आहे। म्हणजे घरची दिवाळी सोडून त्यांनी रुग्णांसोबत हॉस्पिटलमध्ये दिवाळी साजरी केली, म्हणजे इतका त्याचा त्याग आहे आणि याच्यासाठी आम्ही त्याला सदिच्छा देतो। आणि त्याचा 51वा वाढदिवस नसून आम्ही 101वा वाढदिवस साजरा करू आणि तेही जनसेवेच्या माध्यमातूनच ह्या संकल्पनेतून करू अशी आशा बाळगतो आणि त्याला सदिच्छा देतो जनसेवेसाठी। जनसेवा हीच ईश्वर सेवा या औचित्यानं आज आपल्या इंद्रभूषण भाऊ सोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त
यांचा हा उपक्रम गेल्या 8 वर्षापासून सतत ते त्यांच्या या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये राबवत आहे आणि याच प्रसंगातून ती आपल्या जनतेची सेवा करत आहे. हीच फार मोठी एक आशा आपल्या भवितव्याची समोर अशी जाणीव देते की ही सदैव असंच चालत राहो आणि लोकांची सेवा नेहमी ते करत राहो. इतकीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.